नमस्कार. मी चंद्रकांत शिंदे. शिंदे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण पदार्थाच्या लहानात लहान कणाला अणू म्हणतात, तर अणूच का म्हणतात याबद्दल चर्चा करणार आहोत. कारण अणूपेक्षा पण इलेक्ट्रॉन खूप लहान आहेत. मग आपण पदार्थाच्या लहानात लहान कणाला इलेक्ट्रॉन का म्हणत नाही, अणूच का म्हणतो, या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर सुरुवात आपण पदार्थापासून करू. पदार्थ म्हणजे काय? पदार्थालाच आपण द्रव्य पण म्हणतो. इंग्लिशमध्ये याला मॅटर म्हणतात. तर ह्या द्रव्याचे 3 आपण घटक पाहू शकतो. तर विश्वामध्ये आपल्याला ह्या 3 घटकांपैकीच एक आढळेल किंवा तिन्हीचे तिन्ही पण सापडतील. तर पहिले पहा मूलद्रव्य, जे मूळ पदार्थ आहेत. 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त पदार्थ एकत्र आल्यानंतर त्यांच्यामध्ये संयोग तयार होतं, म्हणजेच कंपाऊंड तयार होतात. आणि तिसरं आहे मिश्रण. एलिमेंट म्हणजे मूलद्रव्य आणि संयोग यांच्या हे एकमेकांमध्ये गुंफलेले असतात, मिक्स झालेले असतात, त्याला मिश्रण म्हणतो. तर पृथ्वीवर तुम्हाला पहा हवेमध्ये हे तिन्ही घटक सापडतील. म्हणजेच काय, मूलद्रव्य पण सापडतील, संयोग पण सापडतील आणि मिश्रण सुद्धा सापडतील. हवेमध्ये मूलद्रव्य पण आहेत, संयोग पण आहे आणि हवा एक मिश्रण पण आहे. मातीमध्ये सुद्धा मूलद्रव्य आहेत, त्यानंतर काही संयोग आहेत म्हणजे कंपाऊंड सुद्धा आहेत आणि माती एक मिश्रण आहे. तसं आपले शरीर सुद्धा एक, यामध्ये सुद्धा एलिमेंट्स आहेत, कंपाऊंड्स आहेत आणि मिश्रण सुद्धा आहेत, म्हणजे मिक्सचर सुद्धा आहेत. तर पदार्थाच्या लहानात लहान कणाला अणू का म्हणतात, हा आपला प्रश्न आहे. कारण अणूमध्ये जर पाहिलं तर अणूमध्ये प्रोटॉन पण आहेत, इलेक्ट्रॉन पण आहेत आणि न्यूट्रॉन पण आहेत. तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनला काहीतरी मास तरी आहे, परंतु इलेक्ट्रॉन तो मासलेस पार्टिकल आहे. मग पदार्थाच्या लहानात लहान कणाला इलेक्ट्रॉन का म्हणत नाहीत, अणूच का म्हणतात? अणू तर हा इलेक्ट्रॉनपेक्षा खूप मोठा आहे. तर काय होतं, तर आपण पदार्थ म्हणजे काय ते आधी समजून घेऊ. आणि ही जी व्याख्या आहे ना, पदार्थाच्या लहानात लहान कणाला अणू म्हणतात, ही थोडीशी अर्धवट वाटते मला. कारण पहा, तर पदार्थ म्हणजे काय, तर याच्यामध्ये मूलद्रव्य पण आले म्हणजे एलिमेंट्स पण आले, कंपाऊंड्स पण आले म्हणजे संयोग सुद्धा आले आणि मिश्रण पण आले. तर जर आपण मिश्रणाचा विचार जर केला तर मिश्रणाचं लहानात लहान कण, जसं की लाकूड एक मिश्रण आहे, त्याचा लहानात लहान कण काय असू शकतो माहिती नाही अजिबात. त्याच्यामध्ये लाकडामध्ये कोणकोणते एलिमेंट आहेत आपल्याला माहित नाही. तसं संयोगाचं आपल्याला लहानात लहान कण कळत आहे. जसं की मीठ आहे, मीठ एक संयोग आहे. मीठ कशापासून बनलेलं आहे, तर सोडियम आणि क्लोरीन पासून मीठ बनलेलं आहे. मग या मिठाचा लहानात लहान कण काय असणार आहे, रेणू असणार आहे. आपण अणूपर्यंत अजून पोहोचलेलो नाहीये. ठीक आहे. समजा एखादी प्लॅस्टिकची वस्तू आहे, प्लॅस्टिकची वस्तू म्हणजे नक्की काय, हायड्रोकार्बन आहे. तर त्याला जर आपण लहान लहान करत गेलो तर आपण फक्त हायड्रोकार्बन पर्यंत जाऊन पोहोचणार आहे, हायड्रोकार्बनच्या मोलिक्युल पर्यंत, रेणूपर्यंत. आपण अजूनपर्यंत अणूपर्यंत पोहोचलेलो नाहीये. संयोगाच्या लहानात लहान कणाला रेणू म्हणतात, अणू नाही म्हणत. आणि आपल्याला अणूची व्याख्या आपण पदार्थाच्या लहानात लहान कणाला अणू म्हणतात अशी आपण करतो. तर एक्झॅक्टली अणू म्हणजे काय, तर अणूची खरोखर व्याख्या अशी आहे की मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला अणू म्हणतात. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ ॲन एलिमेंट. ठीक आहे. तर मूलद्रव्य घेतले आपण, मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला अणू म्हणतात. पण आपण इलेक्ट्रॉन पर्यंत का पोहोचत नाही, अणूपर्यंतच का पोहोचतो? कारण प्रत्येक मूलद्रव्य जे आहेत ना, ह्या मूलद्रव्याला एक स्पेशल त्याचे गुणधर्म आहेत. जसं की हायड्रोजन आहे, हायड्रोजनला एक वेगळा गुणधर्म आहे. काय गुणधर्म आहे, तो स्फोटक गॅस आहे, तो गॅसेस फॉर्ममध्ये, त्याची डेन्सिटी सगळ्यात कमी आहे, हा त्याचा गुणधर्म आहे. त्यानंतर हिलियम, त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन जर वाढला आणि एक प्रोटॉन जर वाढला तर त्याचं रूपांतर हेलियममध्ये होतं. हिलियम तर जळत नाही, काहीच नाही, तो निष्क्रिय वायू मूलद्रव्य आहे. परंतु त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन जर वाढला, एक प्रोटॉन जर वाढला, एक न्यूट्रॉन जर वाढला तर त्याचं रूपांतर हिलियममध्ये होतं. हे सगळं जो गुच्छ आहे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉनचा, तर हे लिथियममध्ये होतं. लिथियम तर सॉलिडमध्ये आहे. म्हणजे पहा, एक इलेक्ट्रॉन आणि एक प्रोटॉन आणि एक न्यूट्रॉनची संख्या फक्त वाढली की पूर्ण गुणधर्म चेंज होतात. तर हे जे गुणधर्म असणारे जे मूळ पदार्थ आहेत ना, त्याला आपण मूलद्रव्य म्हणतो. आणि ही जी मूलद्रव्य आहेत ना, ह्या मूलद्रव्यांचे स्पेशल गुणधर्म आहेत. जसं की लिथियम हा एकदम मऊ धातू आहे, तो पाण्याबरोबर एकदम जबरदस्त रिॲक्ट करतो आणि त्याची
त्याची व्हॅलेन्सी 1 आहे. तो स्थायू धातू रूप आहे. हे त्याचा गुणधर्म आहे. तो पाण्याबरोबर एकदम रिॲक्ट करतो. हा त्याचा गुणधर्म आहे. तर हा सगळा जसाच्या तसा गुणधर्म छोट्याशा लहानशा कणामध्ये जे आहेत ना, ते त्या कणाला म्हणतात अणू. म्हणजेच काय? आपल्याला गुणधर्म पाहिजेत. म्हणजे मूळ पदार्थांचा जो गुणधर्म आहे, मूलद्रव्यांचा जो काही लहानात लहान कण आहे, त्याला अणू म्हणतात. हायड्रोजनचा जो गुणधर्म आहे ना, तो सगळ्या त्या एका छोट्याशा कणामध्ये आहे. लिथियमचा गुणधर्म त्या छोट्याशा कणामध्ये आहे. सोडियमचा गुणधर्म त्या छोट्याशा कणामध्ये आहे. फेरसचा गुणधर्म त्या छोट्याशा कणामध्ये आहे. लोखंडाचा गुणधर्म काय आहे? तर लोखंडाचा गुणधर्म असा आहे की तो जो हाय बॉइलिंग पॉईंट आहे, म्हणजे उच्च तापमानाला तो वितळतो आणि उच्च तापमानाला तो गोठतो. तो चुंबकाकडे आकर्षित होतो. तो सॉलिड आहे, तो कठीण आहे. तर हे सगळे जे लोखंडाचे गुणधर्म आहेत, आयरनचे गुणधर्म आहेत, हे सगळेचे सगळे गुणधर्म एका छोट्याशा कणामध्ये असतात. तो कण म्हणजे अणू. आणि हे जे अणू आहेत, ॲटम्स आहेत, हे ॲटम्स बनलेले 3 कणांपासून. आता 3 जे कण आहेत ना, ते 3 कण त्यांचे स्पेशल गुणधर्म आहेत. जसं की इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो, प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि न्यूट्रॉनवर कुठलाही चार्ज नाही. तर ज्या वेळेला हे जे कण आहेत, हे कण एका संख्येमध्ये एकत्र येतात, त्यावेळेला मूलद्रव्यांची निर्मिती होते. आता ही निर्मिती कधी होते? तर ज्या वेळेला एखाद्या सूर्याचा स्फोट होतो, म्हणजे सूर्य मरतो, थोडक्यात एक तारा मरतो. तर त्यावेळेला तो तारा मरल्यानंतर त्यामध्ये ह्या मूलद्रव्यांची निर्मिती होते. आणि ही जी मूलद्रव्यांची निर्मिती प्लाझ्मामध्ये होते. प्लाझ्मा म्हणजे काय असते? प्लाझ्मा एक अवस्था आहे. जशी की स्थायू ही अवस्था आहे, द्रव अवस्था आहे, वायू अवस्था आहे, तशी प्लाझ्मा अवस्था आहे. मग प्लाझ्मा अवस्थेमध्ये काय असतात? हे 3 कण असतात, म्हणजे प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. फक्त इलेक्ट्रॉन जर असतील तर त्याला पण आपण प्लाझ्मा म्हणणार. फक्त न्यूट्रॉन असतील तरी पण त्याला प्लाझ्मा म्हणणार. आणि फक्त प्रोटॉन असतील तरी पण त्याला प्लाझ्मा म्हणणार. आणि तिन्ही जरी असले तरी पण आपण त्याला प्लाझ्मा म्हणणार. आता हा प्लाझ्मा आपण पाहिलेला आहे आणि जवळजवळ सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तर कुठं पाहिलेलं आहे पहा, तुम्हाला सांगतो. तर ज्या ठिकाणी पहा वीज चमकते. वीज चमकते म्हणजे नक्की काय होतं? तर यामध्ये इलेक्ट्रॉनचा प्लाझ्मा आहे. ती जी फ्लॅश पांढरी जी चमकते ना, तो इलेक्ट्रॉन आहे. तो ग्रुप ऑफ इलेक्ट्रॉन असतात, ते फक्त इलेक्ट्रॉन असतात त्याच्यामध्ये. त्यानंतर जे ट्रान्सफॉर्मर असतं त्याला डीपी म्हणतो आपण किंवा रोहित्र म्हणतो. तर त्या ठिकाणी जे आर्किंग होतं ना, तर ते आर्किंग म्हणजे काय आहे? प्लाझ्मा आहे, इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन उडी मारतात एका तारावरून दुसऱ्या तारावर. त्यानंतर आपल्या घरामध्ये सुद्धा काही काही वेळेला कपड्यांवर अशा ठिणग्या पडतात. तर ते स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आहे. ती इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय असते? इलेक्ट्रॉन्स असतात. तो प्लाझ्मा आहे. तर ही एक पदार्थाची अवस्था आहे, कारण त्याच्यामध्ये फक्त इलेक्ट्रॉन्स आहेत. तर हे जी इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे तिन्ही एका स्पेशल युनिटमध्ये एकत्र आल्यानंतर त्याच्यापासून एलिमेंटची निर्मिती होते. मग त्याला एक वेगळा गुणधर्म, वेगळं एक अवस्था प्राप्त होते. आणि म्हणून त्या पदार्थाचा जो आहे तो मूलद्रव्य आहे, त्या मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला आपण अणू संबोधलेलं आहे. जसं की एक प्रोटॉन एकत्र आला आणि एक इलेक्ट्रॉन एकत्र आला. हे 2 कण एकत्र आले की त्याच्यापासून हायड्रोजन गॅसची निर्मिती होते. परंतु त्याच एका प्रोटॉनमध्ये अजून एक फक्त प्रोटॉन एक्स्ट्रा वाढला, एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा वाढला आणि 2 न्यूट्रॉन एक्स्ट्रा वाढले. असे एकूण 6 जण एकत्र जर आले तर त्याच्यापासून हेलियम गॅस तयार होतो, जो पूर्णपणे न्यूट्रल आहे. तर यामध्ये अजून एक प्रोटॉन, एक इलेक्ट्रॉन आणि एक न्यूट्रॉनची संख्या वाढली तर त्याच्यापासून धातू रूप जे लिथियम मूलद्रव्य तयार होतं. लिथियम हा धातू आहे. फक्त एका इलेक्ट्रॉनचा फरक आहे. तर हे जे कण आहेत ना, हे कण तयार होतात, म्हणजेच अणू तयार होतात. आणि हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉनचा ग्रुप आहे. म्हणून आणि ते एकत्र आल्यानंतर मूलद्रव्य तयार होतात. मग ह्या मूलद्रव्यांचे सगळेचे सगळे गुणधर्म हे ज्या कणामध्ये असतात त्याला म्हणतात अणू, ॲटम. म्हणजेच काय? पदार्थाच्या लहानात लहान कणाला अणू म्हणतात. परंतु फक्त सगळे पदार्थ नाहीत, तर फक्त आणि फक्त एलिमेंट्स, मूलद्रव्यांच्या लहानात लहान कणाला अणू म्हणतात. ठीक आहे. तर अणू संदर्भात तुम्हाला काही एक्स्ट्रा माहिती मिळाली असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.